विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या पेपर क्रमांक 1 प्राचीन भारताचा इतिहास अप टू 647 आरंभापासून ते 647 पर्यंतचा इतिहास या पेपरमधील प्रकरण 3 बौद्धपूर्व भारत याच्यामधले रामायणाच्या संदर्भामध्ये थोडी माहिती आपण घेतलेली होती. आज आपण महाभारत या महाकाव्याविषयी माहिती घेऊन 16 महाजनपद या महाजनपदांचा अभ्यास करणार आहोत. महाभारताचे जे कथानक आहे, जी कथा आहे ती चंद्रवंशीय पुरू व भरत या 2 टोळ्यांपासून कुरु हा नवा वंश निर्माण झाला. कुरु श्रवण हा त्यांचा राजा असून त्याचे राज्य सरस्वती ते गंगा परिसरात पसरलेलं होतं. हस्तिनापूर ही राजधानी होती. या कुरुवंशामध्ये पुढे देवापी, दुष्यंत, भरत, शंतनू असे पराक्रमी राजे होऊन गेले. शंतनूचा ज्येष्ठ गंगापुत्र देववृत्तानं वडिलांच्या इच्छेनुसार आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करून तो भीष्म झाला. हा देववृत्त भीष्मानं सावत्र आई सत्यवतीच्या सल्ल्यावरून त्याचे बंधू राजपुत्र विचित्रवीर्यास कुरुच्या सिंहासनावर बसवलं. विचित्रवीर्यास 2 पत्नी होत्या. काशी राजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका. याच्यापासून धृतराष्ट्र हा जन्मजात आंधळा आणि पंडू हा पंडुरोगाने त्रस्त असलेला असे 2 पुत्र या विचित्रवीर्यास झाले. आणि या दोन्ही राजपुत्रांना स्वतः देववृत्तानं म्हणजे भीष्मानं शिक्षण दिलं. धृतराष्ट्र आंधळा असल्यानं पंडू हा कुरुचा राजा झाला. पंडूला एका दासीपासून विदूर नावाचा मुलगा झाला. त्याला राजपद सोडावं लागलं. हे सर्व भीष्माने सावत्र आई सत्यवतीच्या सांगण्यावरून केलं. भीष्माने धृतराष्ट्राचा विवाह गांधार कन्या गांधारीशी केला, तर पंडूचा विवाह शूरसेन कन्या कुंती व माद्री किंवा मद्र कन्या माद्रीशी केला. पंडूराजा भीष्माच्या सल्ल्यानं राज्यकारभार करू लागला, पण ऋषीच्या शापामुळं विरक्त होऊन हिमालयात संन्यासी वृत्तीनं तो राहू लागला. पंडू संन्यासी वृत्तीत असताना कुंतीने 3 राजपुत्रांना जन्म दिला. त्यामध्ये युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तर माद्रीने नकुल आणि सहदेव यांना जन्म दिला. या पंडूच्या मृत्यूमुळे माद्री सती गेली. धृतराष्ट्र सिंहासनावर बसला. त्याला गांधारीपासून 100 पुत्र, ज्याला कौरव संबोधलं गेलं, व 1 कन्या झाली. दुर्योधन, दुःशासन हे मोठे पुत्र व विदुर हा धृतराष्ट्राचा महामंत्री होता. भीष्मानं कौरव पांडवांच्या शिक्षणाकरता गुरु द्रोणाचार्यांची नियुक्ती केलेली होती. सर्वांनी युद्धकला, शस्त्रविद्या, राजविद्या संपादन केलेली होती. अर्जुन धनुर्विद्येत, भीम आणि दुर्योधन गदा युद्धात, तर युधिष्ठिर अश्वविद्येत प्रवीण बनलेले होते. पांडव सज्जन, शांत, स्वज्वळ, नीतिमान, पराक्रमी होते.
तर कौरव पराक्रमी शूर होते, मात्र दुष्ट, कपटी आणि मत्सरी होते. आणि यांच्या मत्सरातून भीमाला कपटाने ठार मारण्याचा प्रयत्न कौरवांचा मामा शकुनीच्या सांगण्यावरून झाला. पांडवांना ठार मारून वनवासाला लावण्याचा प्रयत्न केला गेला. पांडवांना यादव व पांचालांचं बळ मिळालं, कारण द्रौपदी ही स्वयंवरामध्ये अर्जुनानं जिंकलेली होती. ती पांचाळ कन्या होती. दुर्योधन दुखावला गेला. पांडवांना अर्धा हिस्सा म्हणून धृतराष्ट्राने जंगल आणि अरण्याचा प्रदेश दिला. तो पांडवांनी सुपीक बनवला. इंद्रप्रस्थ ही नवी राजधानी बनवली. युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ केला. कीर्ती जगभर पसरली. ही गोष्ट कौरवांना आवडली नाही. कौरवांनी पांडवांना दूताचं निमंत्रण दिलं. हा खेळ आहे. युधिष्ठिराने तेही स्वीकारलं, पण कपटाने युधिष्ठिराला हरवलं. पांडवाचं राजवैभव गेलं. परंतु कौरवांनी द्रौपदीचं केलेलं वस्त्रहरण यामुळं धृतराष्ट्रानं त्यांना पुन्हा राज्य दिलं. पुन्हा दूताचा डाव टाकला. पुन्हा युधिष्ठिर हरला. 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढलं गेलं. कृष्णाच्या मदतीनं राज्य परत मागवलं गेलं, पण शकुनी, धृतराष्ट्र, दुर्योधनाने त्यास नकार दिला. सुईच्या टोका एवढंही राज्य मिळणार नाही असं जाहीर केलं गेलं आणि रणांगणावर भेटण्याचं निमंत्रण दिलं. कौरव आणि पांडवांनी युद्धाची तयारी सुरू केली. कुरुक्षेत्राच्या मैदानावर दोन्ही पक्षाचं सैन्य जमलेलं होतं. कौरवांच्या पक्षामध्ये 11 व पांडव पक्षामध्ये 7 औक्षणी सैन्य, एकूण 18 औक्षणिक सैन्य होतं. म्हणजे लाखावर. कुरुच्या मैदानावर कृष्णानं क्षत्रिय धर्माची जाणीव करून देण्यासाठी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. कौरव पांडवात हे युद्ध 18 दिवस लढलं गेलं. दोन्ही पक्षातील सैन्य, सेनानी, योद्धे, वीर, रथी, महारथी मृत्युमुखी पडले. पांडवांचा विजय झाला. युधिष्ठिर सिंहासनावर बसला. हजारो स्त्रिया विधवा झाल्या. सर्व आप्तस्वकीय संपले. सामाजिक अनिती वाढली. कुरुक्षेत्रावर 36 वर्ष राज्य करून अर्जुनानं नातू परीक्षित याला सिंहासनावर बसवलं आणि पांडव हिमालयात गेले आणि तेथेच त्यांचा अंत झाला. महाभारत हे जे महाकाव्य आहे, हे महाकाव्य महर्षी व्यासद्वारा रचलं गेलेलं आहे. आणि या महाकाव्याची जी भाषा आहे ती संस्कृत आहे. हे महाकाव्य रामायणाहूनही फार मोठं आहे. महाभारताला 5वा वेदसुद्धा म्हटलं जातं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये या महाकाव्यामध्ये 8800 श्लोक होते. तेव्हा याचं नाव जय संहिता म्हणजे विजयासंबंधीचा हा ग्रंथ होते. नंतर श्लोकांची संख्या वाढली गेली आणि 24,000 झाली. तेव्हा त्याचं नाव भारत असं पडलं, कारण याच्यामध्ये वैदिक काळातील जे जन भरतच्या वंशाची कथा आहे. कालांतरानं याच्यामध्ये 1,00,000 श्लोक झाले आणि याचं नाव महाभारत किंवा शतसहस्त्री संहिता असं झालं. याच्यामध्ये अनेक कथा, उपकथा, वर्णन व उपदेश आहे. मगाशी आपण याचं कथानक पाहिलं. मूळ कथा कौरव आणि पांडवांच्या युद्धाची आहे आणि ही कथा उत्तर वैदिक काळातील असू शकते, म्हणजे ब्राह्मण काळातील असू शकते. महाभारतात 18 पर्व आहेत आणि मनूच्या मुलीनं, वैवस्त मनू या पृथ्वी तलावरचा पहिला राजा,
याच्या मुलीनं पौरव वंशाची स्थापना केली आणि याच वंशाला आईलवंश, चांद्रवंश, पौरववंश, कौरववंश अशी नावे होती. याच्यानंतर आहे महाजनपद काळ. इसवी सन पूर्व 6वे शतक ते मौर्यांच्या उदयापर्यंतच्या काळाला भारतीय इतिहासामध्ये जनपद किंवा महाजनपद काळ म्हणून संबोधलं जातं. हे जनपद राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचं घटक होतं. जनपदचे तात्पर्य म्हणजे जनपद म्हणजे काय तर राज्याशी आहे. जन म्हणजे राज्य, तत्कालीन संकल्पना. वैदिक जन ज्या ज्या स्थानावर वस्ती करून राहिले त्याला जनपद म्हटलं गेलं. प्रत्येक जनपदामध्ये अनेक गाव व नगर होते. कालांतरानं छोट्या जनपदांची संख्या कमी होऊन मोठमोठे जनपद निर्माण झाले. वेगवेगळ्या नद्यांकाठी हे जनपद निर्माण झाली. अशा तऱ्हेनं देशामध्ये महाजनपदांचा उदय झाला. म्हणजेच भारतात एकछत्री सत्ता कोणाचीच नव्हती. राज्यामध्ये लढाया होत होत्या आणि या काळात काही राजसत्ताक व काही गणतंत्रात्मक राज्य होती. महात्मा बुद्धांच्या जन्मापूर्वी भारतामध्ये 16 महाजनपद होती आणि या 16 महाजनपदांचा उल्लेख बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय मध्ये प्रथम दिसून येतो. जैन ग्रंथ भगवती सूत्रामध्ये 16 महाजनपदाचा उल्लेख आलेला आहे. इसवी सन 1903 मध्ये रीच डेव्हिड्सनं या गणराज्यांची माहिती उजेडात आणलेली होती आणि महाभारतात सुद्धा या गणराज्याचा उल्लेख आलेला आहे. ही जी 16 महाजनपदं आहेत तर ते महाजनपद आणि त्याची राजधानी कोणती आपण हे पाहूयात. काशी याची राजधानी आहे काशी किंवा वाराणसी. कोसल हिची राजधानी आहे श्रावस्ती किंवा अयोध्या. कुरु या महाजनपदाची राजधानी आहे इंद्रप्रस्थ. पांचाळ याची राजधानी आहे उत्तरी पांचालचे अहिछत्र आणि दक्षिणी पांचालची कांपिल्य. अंग या हे महाजनपदाचं नाव आहे अंग. याची राजधानी आहे चंपा. त्यानंतर आहे मत्स्य. याची राजधानी आहे विराट किंवा वैराट. त्यानंतर आहे मगध. या मगधची राजधानी आहे ग्रीव्रज किंवा राजगृह. मगध म्हणजे तत्कालीन मगध आणि आजचा बिहार. शूरसेन या जनपदाची राजधानी आहे मथुरा. वज्जी याची राजधानी आहे विधेय किंवा मिथिला. त्यानंतर आहे अश्मक. याची राजधानी आहे पैठण किंवा प्रतिष्ठान आपले नाशिक. दक्षिण भारतामधलं किंवा तत्कालीन जी काही 16 महाजनपदे होती त्यामधलं दक्षिण भारतातलं एकमेव हे जनपद आहे अश्मक. त्यानंतर आहे मल्ल. याची राजधानी होती कुशिनारा किंवा पावा. याच्यानंतर आहे अवंती. या अवंतीच्या उत्तरी आणि दक्षिणी राजधान्या होत्या. उत्तरची अवंतीची जी राजधानी होती ती उज्जैनी होती आणि दक्षिणेकडची जी राजधानी होती ती महिष्मती होती. याच्यानंतर आहे चेदी. या चेदीची राजधानी होती शक्तिमती किंवा सुक्तिमती. गांधार याची राजधानी होती तक्षशिला. वत्स या जनपदाची राजधानी होती कौशांबी.
आणि 16वं जे जनपद होतं कंबोज, याची राजधानी होती हाटक म्हणजेच लाजपूर. या 16 महाजनपदामध्ये मगध सर्वाधिक शक्तिशाली राज्य होतं. 16 महाजनातील अशमक हे एकमेव महाजनपद दक्षिण भारतात गोदावरी तटावर पैठण या ठिकाणी होतं. गौतम बुद्धाच्या वेळी 10 गणतंत्र राज्य होते, ज्याच्यात वज्जी संघाचे 8 आणि मल्लांचे 2 होते. तर ही जी काही 10 गणतंत्र राज्य होती, गंगा घाटीची ही राज्य म्हणून ओळखली जातात. याच्यामध्ये राज्य आणि त्यांचा कुळ किंवा वंश. पहिला आहे कपिलवस्तू, याचा वंश किंवा कुळ होतं शाक्य. सोमसुमार पर्वत हे मग्गांचं होतं. अलकप्प हे बुलियांचं होतं. केशपुत्त यांचा वंश कलाम, रामग्रामचा कोलीय, कुशीनाराचा मल्ल, पावाचा मल्ल, पिप्पलीवनचा मोरीय आणि वैशालीचा लिच्छवी आणि शेवटचं जे मिथिला किंवा मिथेला हे विदेही वंशाचे किंवा कुळाचे होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात 2 प्रकारच्या राज्याचा उल्लेख आलेला आहे. एक आहे वार्ता शस्त्रोपजीवी आणि दुसरा आहे राजशब्दोपजीवी. राजशब्दोपजीवी याचं तात्पर्य आहे जे गणराज्य राजाची धारणा करत होते, म्हणजे राज्याची उपाधी, स्वतः आम्ही राजे आहोत असं जे संबोधत होते ते राजशब्दोपजीवी. गांधार कंबोजच्या क्षत्रियांना वार्ता शस्त्रोपजीवी म्हटलं जात होतं. 16 महाजनपदांच्या काळात लोह धातूचं उत्पादन व वापर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. नगरांचा विकास हे या काळाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगरं निर्माण झाली, त्यांचा विकास झाला, भरभराट झाली. गौतम बुद्धाच्या वेळी 4 शक्तिशाली राजतंत्रात्मक राज्य होती, ज्यामध्ये अवंती, वत्स, कौशल आणि मगध. याच्यानंतर आपण या 16 जी महाजनपदं आहेत त्यांची विस्तृत अशी माहिती उद्याच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.